वंदे मातरम सोशल मीडिया परिवार। तर हा व्हिडिओ मी खास जनजागृतीसाठी बनवित आहे। कोर्ट कचेरीच्या कामामध्ये तुम्हा सर्वांना माहीत आहे की वेळ, पैसा सर्व काही खर्च होतो आणि बऱ्याचशा कौटुंबिक वाद हे कोर्टामध्ये येतात आणि बऱ्याचशा कौटुंबिक वादामध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे जोपर्यंत आता माझा जो अनुभव आहे त्या अनुभवाप्रमाणे बऱ्याच वेळेला महिलांवर खरोखर अत्याचार होतात। अशा असतानासुद्धा म्हणजे जर कौटुंबिक वाद असेल तर त्याच्यामध्ये लहान लेकरंसुद्धा असतात त्यांची आणि ते सगळे भरकटत जातात ह्या सगळ्या कौटुंबिक वादामध्ये। परंतु माझा अनुभव महिलांवर जास्त प्रमाणात अत्याचार होतो, कारण का की आपला समाज जो आहे हा पुरुषप्रधान संस्कृतीचा समाज आहे। परंतु वास्तविकरित्या असे बरेचसे काही प्रकरणं अशी सुद्धा आहेत की ज्याच्यामध्ये पुरुषांवर अत्याचार होतो, म्हणजे पुरुष त्या अत्याचारामध्ये जातात। तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे माहिती आहे का? ज्यावेळेला आपला वाद असतो, जेव्हा आपला वाद होत असतो त्यावेळेला मात्र तुम्ही महिला त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचे पुरावे सर्व सादर करतात माननीय न्यायालयासमोर। परंतु पुरुषसुद्धा पुरावे गोळा करू शकतात जर त्यांना महिलेपासून किंवा त्या महिलांच्या बाजूच्या लोकांपासून जर काही त्रास होत असेल। पुरुषाने त्या महिलेवर केलेला खर्च, मग ते ट्रान्झॅक्शन असेल, तिला फिरायला घेऊन गेलेले असतील किंवा तिला पिक्चर दाखवायला घेऊन गेले असतील किंवा पर्यटन करण्यासाठी घेऊन गेले असतील, तर तिच्यावर केलेला जो कुठला वैयक्तिक खर्च असेल त्या सर्व खर्चांचा तपशील ह्या पीडित जे पुरुष असतात त्यांनी ठेवला पाहिजे आणि तो सर्व तपशील त्यांनी ज्यावेळेला त्यांची केस सुरू असते त्यावेळेला माननीय न्यायालयात तो सादर करायला पाहिजे। कसं आहे माहिती आहे का? अत्याचार करणारा हा गुन्हेगार असतो आणि ज्याच्यावर अत्याचार होतो ती व्यक्ती पीडित असते। तर याच्यामध्ये स्त्री पुरुष अशा प्रकारचं वर्गीकरण करणं हे कुठेतरी मला माझ्या बुद्धीला हे पटत नाही, त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ करीत आहे। हां, प्रमाण नक्कीच जास्त आहे, महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण नक्कीच जास्त आहे, परंतु अत्याचार हे पुरुषांवर सुद्धा होतात। तर ज्यावेळेला तुमची न्यायालयीन म्हणजे प्रक्रिया सुरू असते त्यावेळेला तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे। पुरुषांनी त्यांच्यासोबत झालेल्या अत्याचारांचे सर्व पुरावे हे जमा करायला पाहिजे, आपल्याकडे ते संग्रहित ठेवायला पाहिजे आणि माननीय न्यायालयासमोर ते सादर करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला न्याय मिळण्यासाठी त्याची नक्कीच मदत होईल। तर न्याय सर्वश्रेष्ठ आहे, कोणावरही अत्याचार